नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज नाश्त्यामध्ये तीच गहू पिठापासून बनवलेली चपाती आणि भाजी खाऊन अगर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर आज मी तुमच्यासाठी फक्त 1 कप गहू पिठापासून बनवलेली फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा? चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यासाठी फ्लेवरसाठी पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मग सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामधील 2 चमचे पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मग उरलेल्या पिठामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आता हे घटसर असे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. मग हे स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला कर्वेव घालायचा आहे. तर मी ते कर्वेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही ते लाल मिरचीच्या पावडरच्या जागी चवीनुसार बारीक केलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. आणि आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण घालू शकता, जसे ढबू मिरची असो या मटार असो. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर हा बटाटा आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. आणि आता इथे हे पीठ पण व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. आणि आता या गोळ्यांना पीठ लावायचं आहे आणि याची आता जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर ही पोळी आपल्याला आता जाडसर लाटून घ्यायची आहे. फार पातळ अशी नाही लाटायची आहे. तर मी आता इथे पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये हे 2 चमचे जे आपण पीठ काढले होते ते घालायचे आहे आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे. आणि याचे आपल्याला आता पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी बेसनाचा पण वापर करू शकता. तर आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये फेटून घ्यायचं आहे.
तर आता इथे पातळ असे गहू पिठाचे बॅटर बनवून तयार झालेले आहे. मग आपल्याला ही लाटलेली एक पोळी घ्यायची आहे आणि याच्यावरती ही बटाट्याची व्यवस्थित स्टफिंग लावायची आहे. तर गोल पोळीवरती आपल्याला ही जी स्टफिंग आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर तुम्ही ही स्टफिंग हाताने पण लावू शकता. तर आता मी इथे पोळीवरती व्यवस्थित ही स्टफिंग लावून घेतलेली आहे. त्यानंतर या पोळीवरती आता आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे. तर ही पोळी आपल्याला व्यवस्थित याच्यावरती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याचे पीसेस कट करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे. तर आता आपल्याला या पोळीचे त्रिकोणी आकारमध्ये पीसेस कट करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हे त्रिकोणी आकारमध्ये पीसेस कट करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गहू पिठाचे बॅटर घ्यायचे आहे आणि यामध्ये हा जो पीस आहे तो व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे. तर याला हे बॅटर व्यवस्थित लागले पाहिजे. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे जे पीसेस आहेत ते गहू पिठाच्या बॅटरमध्ये व्यवस्थित डीप करायचे आहेत आणि तेलामध्ये घालायचे आहेत. आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर एका बाजूने फ्राय झाल्यानंतर चमच्याने आपल्याला हे पीसेस आता पलटवायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हा 1 कप गहू पिठाचा रुचकर असा नाश्ता बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी एक स्नॅक्ससारखं फक्त चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.